युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय। यामध्ये महाराष्ट्रातील 11, तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत 11 किल्ल्यांचा समावेश होताच शिवप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केलाय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी रात्री पन्हाळगडावर जाऊन आनंदोत्सव साजरा केला। गडावर झांज पथक आणि लेझीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज तसंच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवाकाशीद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होणं ही केवळ जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं। पन्हाळगडावर जगभरातून येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि त्यांच्या युद्ध सज्जतेची माहिती देण्यासाठी सज्ज व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। प्रत्येकाने खूप सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आणि आपल्या सर्वांच्या कष्टाचं प्रतीक म्हणून आज जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आपल्या पन्हाळ्याचा समावेश झालेला आहे आणि जगाच्या नकाशावरती पन्हाळा आपला आलेला आहे। तर मी परत एकदा सर्व कोल्हापूरवासियांचं आणि पन्हाळावासियांचं अभिनंदन करतो आणि यापुढे जागतिक वारसा स्थळामध्ये आपला समावेश झालेला असल्यामुळे जगभरातून जे पर्यटक येतील त्या पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि सर्व पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं जे काही सर्व चित्र आपण गडाच्या माध्यमातून दाखवू शकतो ते दाखवण्यासाठी, ती माहिती देण्यासाठी आपण सर्व सज्ज होऊया। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। दरम्यान आज जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पन्हाळगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज तसंच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवाकाशीद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पन्हाळगडाचा इतिहास नव्यानं आजच्या पिढीला माहिती होणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं। कोल्हापूरचा आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच संपूर्ण आयुष्यामध्ये पन्हाळगडाचं एक वेगळं महत्त्व आहे। पन्हाळगडाचा वेढा, पन्हाळगडातलं त्यांचं वास्तव्य संपूर्ण इतिहासाला एक नवीन प्रेरणा आणि नवीन प्रेरणेचं एक जीवनपट उलगडून सांगणार आहे। पण त्याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केल्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीने नवीन पिढीला सुद्धा पन्हाळगडाचं एक वेगळं महत्त्व समजेल। त्यासाठी मनापासून राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो। वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानं पन्हाळगडावरील पर्यटन वाढीबरोबरच व्यवसाय वृद्धी होणार आहे। याचा फायदा स्थानिक नागरिकांना होणार असून स्थानिकांवर कोणतेही निर्बंध किंवा चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असं पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितलं। याबद्दल यापूर्वी सुद्धा कलेक्टरांनी सांगितले आणि भविष्यात सुद्धा या सगळ्या गोष्टींचा पर्यटन वाढीसाठी, इथल्या लोकांच्या सोयीसाठीच उपयोग होईल। कुठलेही निर्बंध अथवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत याच्याबद्दलच्या ज्या स्पष्टता आहेत त्या पूर्वी केलेत, पुढेही करू। परंतु ज्यावेळेला एखादी गोष्ट नामांकित केली जाते त्यावेळेला निश्चितपणे त्याचा फायदा इथल्या स्थानिकच्या नागरिकांना असेल, समाजाला असेल आणि त्याचबरोबर परिसरातल्या बरोबर संपूर्ण जिल्ह्याला सुद्धा होणार आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी जाधव, पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, पन्हाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनाली माडकर, अधिकारी, कर्मचारी आणि पन्हाळ्यावरील ग्रामस्थ उपस्थित होते।